नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज होता शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस. तर गॅलरीमध्ये आली तर बघितलं मस्त वातावरण होतं. ऊन होतं पण एवढं नव्हतं, थंडीही वाजत होती, म्हणजे छान वातावरण होतं. मस्त सकाळचे 11:30 वाजले होते. आज थोडंसं लेट उठलो, पण लेट उठूनसुद्धा माझं सगळं आवरलं होतं. तर घरामध्ये ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल नरेंद्र मोदींचा फोटो आहे, कारण लास्ट वीकला पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा होती आणि त्या सभेला सत्यम आणि सत्यमचा मित्र गेला होता आणि त्यांनी मग तिथून तो फोटो आणला आणि तो मस्त घरात ठेवला आहे. तर ह्यावरून मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कुणाला मत देणार आहे. म्हणजे ह्या वेळेची निवडणूक नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी आत्ता बघते की यूथ जे आहेत ते खूप जास्त इंटरेस्टेड आहेत आता राजकारणामध्ये. तर तुम्ही तुमचं मत सांगा की तुम्हाला कुणाला असं वाटतं की कोण विजयी झालं पाहिजे. त्याआधी माझ्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर ॲक्च्युली मी सकाळी मस्तपैकी स्वयंपाक बनवून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर चहा बनवला, कारण आमचं जेवण खूप कमी झालं होतं रात्री म्हणून मग मी आधी स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर चहासोबत आणले होते सुजीचे टोस्ट. मैदा आम्ही बंद केला आहे असं सत्यम बोलला, पण असं नाही आहे. आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही मैदा खातो. फक्त बंद जरी केला तरी आम्ही मॅक्झिमम 1 हप्ता बंद करतो, पण नाही होत आमच्याकडून बंद. दोघेही खूप फूडी आहोत. त्यानंतर मग सत्यमची छोटीशी सर्जरी आम्हाला करायची आहे, कारण त्याला छोटी गाठ झाली आहे कपाळाच्या जवळ. त्यामुळे मग आम्ही तिथे अपॉइंटमेंटसाठी जीवनज्योती हॉस्पिटलला आलो, जे की होतं कोकणे चौकामध्ये. कोकणे चौकातून मग आम्ही घरी येताना नेमकी आमची गाडी रस्त्यातच बंद पडली. कळतच नव्हतं नेमकी काय इश्यू आहे. कसं तरी करून मग सत्यमनी ती गाडी फायनली लक्ष्मी चौकपर्यंत आणली आणि इथे आल्यानंतर मग आम्ही एक्झॅक्ट इश्यू काय ते कळतच नव्हता. सत्यम मला म्हणत होता की क्लचचा इश्यू आहे, पण इथे आल्यानंतर मग ह्या मुलांनी ते इश्यू 15 ते 20 मिनटामध्ये मस्तपैकी सॉल्व केला. त्यानंतर आमची गाडी परत पहिल्यासारखी चालायला लागली आणि सत्यम फायनली खुश झाला, कारण तो खूप जास्त सॅड होऊन गेला जेव्हा गाडी मध्येच बंद पडली तेव्हा. कारण मुलांचा गाडीमध्ये खूप जीव असतो हे मला आधीपासून माहिती होतं, पण आज मी बघितलं सुद्धा. कारण सत्यम इतका काळजी करत होता की नेमकी गाडीला काय झालं, त्याचं लक्ष कशातच लागत नव्हतं. घरीसुद्धा म्हणजे त्याचं तेच चालू होतं की आता काय होईल गाडीचं, काय किती खर्च लागतो काय, पण काहीच नाही. मस्तपणे लवकरात लवकर होऊन गेलं. मग आम्ही त्याच खुशीमध्ये मग इथे आलो बसायला ब्लू रिजकडे. इथे मस्तपैकी बसायला जागा आहे, शांत वाटतं. आणि जे पुण्याची लोक आहेत, हिंजवडीमध्ये राहतात, ते नक्कीच तिथे जात असतील. त्यानंतर मग घरी आल्यानंतर मी सत्यमला लाडीगोडी लावत होते की चला आज कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया. तर तो रेडीसुद्धा झाला आणि मग आम्ही आलो जोगेश्वरी मिसळला. पण नेमकी आज आमचं काय माहिती लकच नव्हतं. आज काही कळत नव्हतं, पण तिथे मिसळ संपली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की फक्त भेळ आहे. म्हटलं नाही, भेळ नाही खायची. मग घरी येताना सत्यमनी मस्तपैकी अंडे घेतले. अंडे मी बॉईल करायला ठेवले. तोपर्यंत कांदा कट करून घेतला, थोडी मिरची घेतली, 1 टोमॅटो घेतला आणि दही घेतलं आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली. 2 वाटी तांदूळ मस्त भिजत घातला होता मी, कारण भिजलेला तांदूळ छान होतो, लवकर शिजतो आणि बिर्याणी पण खूप छान लागते. त्यामध्ये मी थोडंसं खडा मसाला ॲड करणार होती, त्यामध्ये तमालपत्र वगैरे. त्यानंतर मग रेसिपीमध्ये तर मी नक्की सांगेलच. आधी तर याचे अंड्याचे जे टर्फल आहे ते काढून घेतले. मस्त सुरीने त्याला थोड्याशा टोचा मारून घेतल्या, कारण ऑइलमध्ये ते मस्तपैकी फ्राय होतात आणि त्याला मस्त अर्कही लागतो ज्या ऑइलचा सुद्धा. आणि आपण बिर्याणीमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा मध्येपर्यंत मस्त जो मसाला असतो तो गेलेला असतो. जेव्हा आपण खातो तर ती टेस्ट खूप छान लागते, म्हणजे असं वेगळं वाटत नाही. तर अंडे मस्त फ्राय झालेले होते. फ्राय झाल्यानंतर मग मी त्यानंतर त्याच तेलामध्ये टाकलं तमालपत्र. त्यानंतर बाकीचे मसाले पण मस्त टाकून घेतले, फ्राय केले. बाकीच्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, त्यानंतर मिरे, लवंग, शहाजिरे, हिरवी मिरची
हे सर्व फ्राय करून घेतलं. मग टाकले 3 मीडियम साईजचे कांदे कट करून, ते पण मस्त लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी फ्राय केले. त्यानंतर मग एक टोमॅटो कट करून टाकला, कारण बिर्याणी मी 2 लोकांसाठीच बनवणार होते. पण मी एक्स्ट्रा यासाठी बनवते की सकाळी पण जर एखाद्या वेळेस उरली तर ती खाता येते. सो उरणार नाही मला असं वाटतं, कारण तांदूळ जो आहे तो जास्त फुलत नाही. मी जो आणलेला आहे तो, त्यामध्ये मग आधी ॲक्च्युली मसाल्यामध्ये मी टाकलेलं लाल तिखट, त्यानंतर हळदी पावडर, मीठ, त्यानंतर घरचा मसाला, गरम मसाला. त्यानंतर मग त्यामध्ये मी सुहानाचे 3 पॅकेट आणलेले होते, म्हणजे चिकन मसाला, शाही बिर्याणी मसाला आणि बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला म्हणजे व्हेजवाला आणि शाही म्हणजे चिकनवाला. हे 3 पण मसाले मी ॲड केले, कारण आमच्या घरामध्ये खूप आवडती ही टेस्ट सर्वांना, त्यामुळे मग आम्ही मसाले खूप टाकतो. त्यानंतर मग पाणी टाकून घेतलं, थोडीशी उकळी येऊ दिली. त्यानंतर मग त्यामध्ये ॲड केले ते भिजवलेले तांदूळ मस्तपैकी भिजला होता छान, म्हणजे याला मोजून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली बिर्याणी मस्त रेडी होणार होते. त्यानंतर मग त्यामध्ये फायनली ॲड केले अंडे ॲड केल्यानंतर ते मस्त फ्राय करून घेतले. मी कोथिंबीर टाकली नाही, होती माझ्याकडे, पण मग खूप वेळ झाला होता, उशीर होत होता, मी फ्रीजमधून काढायलाच मला जीवावर आलेला. मग मी फायनली ॲड केलं दही मला सुरुवातीलाच ॲड करायचं होतं, पण मी दही टाकायचं विसरले. तुम्ही आधी टाकू शकता. त्यानंतर मग कुकरला झाकण लावलं, वाफ धरली. त्यानंतर मग आवरून घेतलं बाकीचं काम. तर मग चटाई टाकून घेतली, 2 प्लेट्स मस्त रेडी केल्या. त्यामध्ये आम्ही दोघे जेवणार होतो, कारण आम्ही दोघेच होतो घरामध्ये, त्यामुळे मग सर्व सामान मी आणून ठेवलं. सत्यमची वाट बघत होती की त्याचं कधी ते एकदाचं ते संपणार आहे. नुसता फोन बघत असतो कायम, पण त्याने इथे थोडा वेळ फोन पकडला, बघितलं की बघू कशी झाली आहे ते मी सांगतो. तर बिर्याणी तर खूप सुंदर दिसत तर खूप सुंदर होती. आता टेस्टला कशी असणार माहीत नाही, पण टेस्टला पण एकच नंबर होती आणि तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. एवढं सगळं झाल्यानंतर आणि मेन म्हणजे अंडी वगैरे बनवलेली असली की मला असं होतं की कधी मी किचन वगैरे आवरून ठेवेल, मला ते तसं आवडत नाही. मग नंतर मी पटकन किचनही आवरून घेतलं. बिर्याणी तर एकच नंबर झाली होती. तर तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि माझा व्लॉग कसा वाटला. सर्व काही तुम्ही मेन्शन करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि बघत राहा माझा व्लॉग. तोपर्यंत धन्यवाद.